बघा कटआउटचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आयोजकांची की आपण जरा तिथून बाजूला व्हा, थोडंसं सहकार्य. नितीन जरा आपण जाऊन सांगा, दत्ता जरा आपण तिथून जरा थोडंसं बाजूला व्हा. त्या तिथे कोणीच बसू नका प्लीज, कारण का आयोजकांच्या सूचना आल्या आहेत. कारण मगाशी एका खेळाडूला दुखापत झाली असती. खुर्च्या बाहेर काढा जरा प्लीज. आम्ही तुमच्या भावना समजू की तुम्ही प्रमुख घटक आहेत या स्पर्धेचे, पण थोडंसं तुम्ही भान ठेवा. नाही व्यासपीठावर या परेश भोईर, आपण या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नाही पडद्याच्या बाहेर बसा, सूचना करायला लाव. आपण माहिती सूचना आम्ही करतोय, फक्त विनंती करू तुम्हाला. सामना सुरू होत आहे. गोलंदाजी मार्कवर तुषार, स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला निलेश. पहिला चेंडू बॅक पुढे गेलाय, पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर झोन मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण आता चौकार आला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकला होता तुषारने आणि त्याच्यात फायदा उचलला. बघा समालोचन कक्षामध्ये जरा थोडंसं शांतता ठेवा मित्रांनो. ऋषभ जरा थोडंसं आपण शांत राहा. तुषार गोलंदाजी मार्कवर, बॅक पुढे गेलाय, पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला स्वीपाकावर, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषा बाहेर, चौकार. निलेश चांगली बॅटिंग करतोय. का निलेश देखील एक अंडरमचा खूप चांगला खेळाडू आहे आणि तिने मला सांगितलं की अंडरम जे खेळाडू खेळतात त्यांची नजर तीक्ष्ण असते चेंडूवरती. तुषार पण एकदा गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला निलेश खूप चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस केलाय. तुषार पण एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला पंच वाईटची खूण करताय. थोडंसं आपण पडलाय तर चेंडू बाहेर गेलाय. यावेळेला अवांत धावेने भर होते. धावसंख्या धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता यावेळेला सिक्सर कॅन्ट संघाची आपण पाहू शकता 9 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. इथून जो संघ जिंकेल तो लगेच विनर बरोबर मॅच खेळणार आहे. आपण आता विनरची मॅच असणार आहे. स्ट्रायकरला निलेशला आपण पाहू शकता. ऑफ साईडला ताडमॅन, एक क्षेत्रक्षण पॉइंट कव्हर्स. हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट ड्राईव्ह करायचं होतं, ड्रिल करून दाखवतं कशा प्रकारे चेंडूला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती ते 2 चौकार आल्यानंतर लाईन मध्ये थोडासा बदल केला, टप्प्यामध्ये थोडासा बदल केला यावेळेला निलेशने. तुषारने आपण मित्र आणि निलेशला थोडंसं आपण मित्र संभ्रमात पाडलंय. तुषार, हा चेंडू उंच गेला, झेलची शक्यता आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप, सोप्पा झेल सुटलाय. जीवदान मिळतो निलेशला. 2 धावा मिळतात आपण तर यावेळेला निलेशला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला दुहेरी अंकामध्ये प्रथम बॅटिंग करताना सिक्सर कॅन्ट संघ 11 धावा. या मैदानावर आपण तर 103 धावा देखील चेस झाल्या. त्यामुळे 31 चेंडूमध्ये तुषार तो निलेश. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. चेंडू वेगाने चालला मिड विकेटला. 1च धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला पहिल्या षटकाचा 12 धावा. ते कौतुक करेल आपण तर यावेळेला तुषारचं. जरी आपण 2 चौकार आले पण नंतर लाईन तरी लेन थोडीशी बदलली. खूप चांगली कमबॅक बघायला मिळते. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. हेमंत सर का एक अतिशय चांगला बॅटर देखील आहे. सोन्या नाही, एक सोन्या आम्ही पाहिलंय, रायगडचा सोन्या आपण इथं गायकवाड. हा सोन्या पाहायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. काल बघितला टायटन संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. समीर भोईर यांचा संघ. स्ट्रायकरला आपण निलेशला पाहू शकता. 9 स्ट्रायकला बॅटर आपण पाहू शकता. परेश, सोन्या गोलंदाजी मार्कवर. चेंडू याला वेग होता प्रचंड, दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईटची खूण करतायत. अवांत धावेने भर. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. सोन्या पुणे गोलंदाजी मार्क. सोन्या
पुन्हा एकदा पंच वाईटची खूण करतात यावेळेला संघनायक आणि जाणं फार गरजेचं आहे गोलंदाजाजवळ. काय एक्झॅक्टली करतोय काय सोन्या? ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतो आणि तिथून मात्र जास्त बाहेर काढतो चेंडूला. वीरनाथ तेच सांगतात की लाईन खूप चांगली तुझी, फक्त तुला आतमध्ये चेंडू आणायचा आहे. 14 धावा धावफलकाती लागल्यात. रायझिंग स्टार शिवाय 11 संघाने 103 धावा कुठल्या 31 चेंडू मध्ये, म्हणजे विपक्षी संघाला धोक्याचा इशारा आहे. सोन्या पुण्याचा गोलंदाजी मार्कवर सकला निलेश. हवेमध्ये इनसाइड आउटचा चेंडू, यावेळेला फटका खेळले होते, क्षेत्ररक्षक येतोय, गुड कॅच. चिरागने काय झेल घेतला बघा, इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता यावेळेला, चेंडू हवेमध्ये राहिला, बॅटर बाद होतो यावेळेला. निलेशला मैदान सोडावं लागतं, यश मिळतं सोन्याला. बघा संघनायक गेले, सांगितलं की तुला चेंडू एक्झॅक्टली टाकायचं कुठे, कुठं पिचिंग करायची, लाईन खूप चांगली तुझी, फक्त तुला दिशेवरती कंट्रोल करायचं. राम म्हात्रे तुमच्या मुलांनी देखील खूप चांगला झेल घेतलाय, सुरेख झेल पकडलाय. राम म्हात्रे देखील आमच्या समाजाचे एक चांगले क्रिकेटर, चांगले गायक आहेत. रामदादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला जरा वेळ कमी घ्या, बॅटरांना विनंती असणारे, खेळाडूंना विनंती असणारे बघा जरा. वीरनाथ रायझिंग स्टार आपण बघितलं तर या संघाने 103 धावा देखील कुठल्या, आणि आता मॅच आपण ते किंग सुपर स्ट्रायकर आपण तर अथर यथार्थ 11 हा संघ गोलंदाजी करतोय. सोन्या वेगे पण पुन्हा एकदा लाईन खराब आहे, पंच वाईट चिकून करतात. तिसरा चेंडू वाईट फेकलाय सोन्याने. सायकलला बॅटर आला, तिसऱ्या क्रमांकाचा डावखुरा बॅटर धनराज आलाय, धनराज भोईर. सोन्या राईट आर्म राऊंड देकडे मारा करतो, टाकला धनराज. फुलटॉस ऑन साइडला आडव्या बॅटने पूल केलाय, गॅप शोधले यावेळेला मिड विकेट रिझन मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. मोठं नाव आहे खूप, पण हे विसरता कामा नये की जलपेश आपण बघितलं तर देखील खूप चांगला क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा हुकचा लाजवाब फटका, चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार, चौकार. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर आहेत, 2 चौकार आल्यात, धावसंख्या धावफलक 23. नाही सर्व संघनायकांना विनंती असेल जातानाच आपण 2 चेंडू चेक करा, कारण चेंडू 2 षटकाच्या ते हरवला फुटला तर नवीन आहे. धनराज चांगली बॅटिंग करतोय. सोन्या थोडासा महागडा ठरतोय, कारण सोन्याने जरी विकेट मिळालं असेल पण गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या धावा येत आहेत. मोठा गाव प्रीमियर लीग, काय जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेत मोठा विक्रम झालाय. प्रीमियर लीग मध्ये प्रथमच आपण बघितलं की 103 धावा आपण तर बघितले तर एकही बॅटर आपण बाद न होता, आणि त्या 31 चेंडू मध्ये सोन्या पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. धनराज हा चांगला चेंडू होता, हा चांगला चेंडू होता, ही लाईन खूप चांगली. डॉट चेंडूची समाप्ती. 23 धावा धावफलक ते आपण पाहू शकता यावेळेला. संदेश मोरे देखा काल खूप चांगलं गुणलेखन केलं, आज देखील त्यांच्याकडे तशाच प्रकारची अपेक्षा करू. सोन्या हा चेंडू यावेळेला ऑन साइडला शपलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, डॉट चेंडूची समाप्ती होते. तर ताना काठे साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ताना काठे साहेब या, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचं ज्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली ते सुभाष मुंडे, तुम्हाला देखील धन्यवाद. प्रकाश दादा तुम्हाला देखील धन्यवाद. सोन्या
गोलंदाजी मार्कॉस टाकला धंदा. चांगला चेंडू होता या वेळेला आपण मित्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर भरपूर पिचिंग झाला पडल्यानंतर पंच वाईटची खून करतात. चौथा वाईट चेंडू होता या षटकामध्ये. 24 धावा फलकाती. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धनराज स्ट्राईक एंडला चांगला चेंडू होता खोल टप्प्याचा आपण इथं सोन्याचा यावेळेला राऊंड ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला यावेळेला स्कोअर मिड विकेट रिजन मध्ये तुषार आलाय त्यांच्याकडून चूक झाली. 2 धावा इथून कंप्लीट केल्या त्या धावसंख्या फलकाती 26 धावा. तर जनार्दन भोईर आपण इथं परिषदचे बाबा या काका व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जनार्दन भोईर साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 26 धावा दाफलकाती लागल्यात या षटकामध्ये. धनराज आपण जर विचार केला तर चांगली बॅटिंग केली आणि सोन्याने धावा दिल्या तब्बल आपण जर विचार केला तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 14 धावा दिल्या त्यामध्ये 4 वाईट देखील टाकलेत. श्रेयस येतो गोलंदाजी मार्कवर. सुदर्शन म्हात्रे बघा आज किती फ्लेक्झिबल बनवून आले आहेत. 16 आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा येतील या षटकात. 14 धावा देखील आल्यात. बघा जी ऍक्टिव्ह आहे ती दादांना विनंती करतो दादा 40+ खेळाडू आमचे जरा ऍक्टिव्हा पुढे घ्यायचे. योगेश भोईर साहेब जरा ऍक्टिव्हा पुढे घ्या. तातुल या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज आपण पाहू शकता श्रेयस म्हात्रे. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला परेश भोईर म्हणजे ज्युनियर. श्रेष्ठ गोलंदाजी मार्कॉस टाकला परेश. चला जरा वेळ कमी घ्या. किंग सुपर स्ट्रायकर यथार्थ 11 संघ आपण तर क्षेत्ररक्षण करतोय. श्रेष्ठ शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. तुषार आले आहेत. चूक झाली तुषार कडून. एक सोपा झेल सुटतोय. धावसंख्या फलकाती 28 धावा. जीवदान मिळाला यावेळेला बॅटर आपण पाहू शकता स्ट्रायकरला परेश भोईर. श्रेयस राईट अप ओव्हर द कडे मार्ग होतो स्ट्रायकरला परेशला आपण पाहता स्पिन आक्रमण. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता पूल करायचा होता यावेळेला चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चालला यावेळेला मिड विकेटला जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 धाव इथून कंप्लीट केलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकता 29 धावा. श्रेयस गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला धनराज चांगली बॅटिंग केली. धनराजच्या माध्यमातून देखील भरत भोईर साहेब देखील तर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश पाटील संदेश म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जे आम्हाला दिसत आहेत त्यांची आम्ही अनाउन्समेंट करतोय. 29 धावा दाफल. श्रेयस गोलंदाजी मार्कवर एंड बदलला. स्ट्रायकरला डावखोरा बॅटर धनराज ऑन साईडला आपण शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षण मिड विकेट एक क्षेत्ररक्षण आपण लॉंग ऑनला डीप मध्ये पाहू शकता. तर परेश भोईर यांचे बाबा आपण जनार्दन भोईर साहेब देखील आले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आता वाईडिश लॉंग ऑनला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात केले गेलेले. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. श्रेयस तू धनराज. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता हवेमध्ये यावेळेला झेलची शक्यता हेमंत आले आहेत. पुन्हा एकदा चूक होते. गोलंदाज काय करेल मग अशा प्रकारचे तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर. कारण 2 सिनियर खेळाडूंकडून झेल सुटलाय. 40+ खेळाडू होते आपण तर तुषार. आता सिनियर खेळाडू आपण तर हेमंत कडून झेल सुटलाय. नाही गोलंदाजी चांगली करतोय यावेळेला श्रेयस. 31 धावा दाफलकाती. धनराजला जीवदान मिळालाय परेशला जीवदान मिळालाय. सोपे झेल सुटले ना दोन्ही. श्रेयस बॅटम राऊंड तिकडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडूचा पूल केला यावेळेला वेगाने चाललाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा थोडंसं फॉर्मलिंग बघायला मिळालंय. 2 धावा इथून कंप्लीट केले तर धावसंख्या दाफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. श्रेयस गोलंदाजी मार्कवर टाकला धनराजला आपण पाहू शकता. पुढे शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केला यावेळेला चेंडू चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण गुड थ्रो. प्रियांशू खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 34. प्रकाश म्हात्रे यांचे मुलगा आहे त्यांचा प्रकाश म्हात्रे यांचे 34 धावा दाफल करते. श्रेयस गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला परेश
भोईर ज्युनियरला आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने श्रेयसने आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता यावेळेला गुडलाचा टेकअप झालाय. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होती. खराब चेंडू होता पण तो डॉट गेलाय. धावसंख्या धाव फलकातील 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय सिक्सर कॅन्ड संघ आपण 34 धावा धाव फलकातील लागले. सन्मान किरण पाटील जरा आमच्या समालोचक कक्षावर. स्वागत. श्रेयस म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली. थँक्यू श्रेयस बंटी म्हात्रे. तर कुणाल म्हात्रे या आपला देखील सन्मान केला जाणार. निलेश म्हात्रे यांच्या शुभ असते. कुणाल म्हात्रे, कुणाल पंढरीनाथ म्हात्रे म्हणजे आमचे भाचे आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जातो. निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, नाही मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण तर सन्मान केला जातोय कुणाल पंढरीनाथ म्हात्रे यांचा. आपला देखील सन्मान केला जाणार आहे. तर भरत भोईर साहेबांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये आपला सत्कार होईल. भरतजी भोईर साहेब. तर निलेश म्हात्रे यांना विनंती करतो भरत म्हात्रे यांचा सन्मान देखील करायचा आहे. भोईर भोईर बाळू भोईर भरत भोईर साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. यथार्थ किंग सुपर स्ट्रायकरचे मॅनेजर अतुल वैद्य यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. निलेश म्हात्रे यांच्या शुभ असते. दादा या लवकर जरा आपल्या सन्मान देखील आम्ही करणार आहोत. हो त्यानंतर आपण जनार्दन भोईर यांचाही सत्कार लगेच करणार आहोत. परेश भोईर यांचे पिताश्री, त्यांचा संघ सुद्धा काळ खूप चांगल्या पद्धतीने खेळला या स्पर्धेमध्ये. परेश भोईर हे नाव भरपूर चर्चेत राहिले ना ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट. 3 षटकात 34 धावा झाल्या. 4थं षटक घेत आहेत गोलंदाज ऋषभ भोईर. हनुमान म्हात्रे यांना विनंती करतो आपण एक सन्मान करायचा आपल्या शुभ असते. तर परेश भोईर यांचे बाबा यांचा देखील इथं सन्मान केला जाणार आहे. सोनू म्हात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. विशाल भोईर साहेबांचं आगमन झालंय मोठा गावचे. तर या विशाल भोईर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. नाही बळू अजूनही सत्कार आहेत. अतुल वैद्य यांचाही सत्कार होईल बळू. चालेल 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 सन्मान करूया आपण. तर या अतुल वैद्य यांचाही सत्कार होणार आहे. परेश भोईर बाबा परेश भोईर यांचे बाबांचा देखील सन्मान केले जाते. जनार्दन भोईर साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. तर अतुल साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. म्हणून जनार्दन भोईर यांचा सत्कार झाला असेल तर अतुल वैद्य यांचा सत्कार करू आपण. मॅनेजर आहेत ते यथार्थ किंग सुपर स्ट्रायकरचे. नक्कीच नितीन त्यांचा देखील सन्मान केला जातोय. हनुमान म्हात्रे यांच्या शुभ असते. भूषण पाटील यांचाही सत्कार होईल. या भूषण पाटील साहेब आपलाही सत्कार होईल. भूषण पाटील साहेब या आपलाही सत्कार केला जाईल लगेच. नक्कीच भूषण पाटील चाळीसगाव यांचा देखील सन्मान केला जातोय. मी हनुमान म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते पण त्यांचा सन्मान करायचा आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. चेंडू बघायचे षटकार आहे. तर भूषण पाटील चाळीसगाव किस्मत बैलाचे मालक म्हणजे चाळीसगावला देखील वेळ लागला आता शर्यतींचं. नाही दुधासाठी प्रसिद्ध होतं ते गाव. रुबाब ग्रुप प्रॉपरेटर का? यस. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जित नितीन का. धन्यवाद. मोठा गावचे विशाल शेठ भोईर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही खरं नाही विनाश सांगतात की वाईटच आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्या 41. 4थं षटक मार्गस्थ असताना नाही भाऊ काल विजय भोईर यांच्या सुपुत्राने जबरदस्त गोलंदाजी केली. काल विशाल भोईर उपस्थित असताना त्यांनाही मजा आली. काय गोलंदाजी केली. जिग्नेश
जिग्नेश विजय भोईरने काय कामगिरी केली बरोबर. कॅच सुद्धा कार्बन कमाल पकडली. वाईट बॉलचा इशारा आलाय. विशाल भोईर आहे त्यांचा मित्र परिवार इथे उपस्थित होते, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 42-42 चौथं षटक मार्गाचे. 6 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. यानंतर 5 ओव्हरची मॅच असेल. रायझिंग स्टार आणि यातून विजेता संघ. विनिंग विनिंग आणि त्यानंतर लुझर लुझर. हाच फॉर्मेट आहे मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये. वेळ घेतला बघा. फिल्डिंग चांगली होती तिथे. दीपेश म्हात्रे बघा. वीरनाथ म्हात्रे यांचे बंधुराज काय फिल्डिंग केली बघू. म्हणजे रनआउटचा धोका होता डावखुऱ्याचा फलंदाजाला. आता मिस्टर जीटीसी जलपेश स्ट्राईक एंडला आलेत. यशवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून 2 दिवस या स्पर्धेची जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली. आज नाश्त्याची व्यवस्था सुभाष मुंडे आणि 40+ संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशजी म्हात्रे साहेब पेशाने एक वकील सुद्धा आहेत. 43 धावा झालेत. चौथं षटक ऋषभ भोईरचं मार्गस्थ आहे. काल जिग्नेश विजय भोईरला तुम्ही पाहिलं. बॅटिंग त्याने चांगली केली, बॉलिंग त्याने चांगली केली. एक कार्बन कमाल कॅच त्याने पकडली आणि त्यानंतर समीर भोईर यांनी त्यांना पारितोषिक सुद्धा दिलं. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि एक सोपा झेल टिपलाय सोन्याने. जरी सोन्याचा भाव भरपूर असेल मात्र इथे सोन्याने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. जलपेशने बाळू कोणत्याही प्रकारची ताकद वापरली नाहीये. फक्त पुश करो खुश रहो हा त्याचा कदाचित प्रयत्न होता. तरी चौथं षटक यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पण याच मैदानामध्ये आपण जुनी डोंबिवली प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा कव्हर केली होती अगोदर. तेव्हाही भरपूर मजा आली होती. अमर आलेत बॅटिंग करण्यासाठी. अमर म्हात्रे. अमर म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 43 वरती अजून एक धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना सिक्सर स्कॉट या संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज ऋषभ. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. तुषार बेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे तुषारची. सिंगल मिळाली. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 11.00च्या सरासरीने सिक्सर स्कॉट टीमची धावसंख्या ती 44 आणि त्यांना फाईट करतोय तो यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर्स. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयेशजी पुंडलिक म्हात्रे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला कुणाल म्हात्रे साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चव्वेचाळीस धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा सोन्या आलेत. मगाशी मी उल्लेख केला सोन्याचा भाव जरी आता भरपूर असेल मात्र हा सोन्या नाहीयेत. श्रेयस येत आहेत. श्रेयस बट्टी म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. श्रेयस म्हात्रे आलेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. श्रेयस फिरकी गोलंदाज बघू. चेंडू पडल्यानंतर कधी आतमध्ये येतो कधी बाहेर जातो. अपील स्ट्रॉंग होतं मात्र पाहावं लागेल. लेग स्टंपच्या कदाचित बाहेर. पंचाचा लेग बायचा इशारा आलाय. पंचाला सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. चेंडूची पिचिंग काय, लेग स्टंपच्या बाहेर आहे का, हाईट फॅक्टर काय आहे, बॅटला चेंडू बरंच झालाय की नाही, ह्या सर्व गोष्टी असतात. गोलंदाजाचं तर काम असतं अपील करणं. मग तो पंचांना योग्य डिसिजन द्यावा लागतं.
45 धावा झाल्यात. श्रेयस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर संघासाठी. या खेळाडूंनी विश्वास दाखवलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक जयेशजी पुंडलिक म्हात्रे दुसऱ्या बाजूला सिक्सर स्कॉट टू बी पाहतात कुणाल म्हात्रे साहेबांनी भरोसा दाखवलाय. 45 पाचवं षटक मार्गस्थ आहे. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. हेमंत भोईर आहे, चूक होणार नाहीये. श्रेयसच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. फलंदाज बाद. विनाथ म्हात्रेचा संघ आपण पाहतोय किंग्स सुपर स्ट्रायकर्स यथार्थ 11 स्वामी नारायण यांचे आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केले. जयेश पुंडलिक म्हात्रे असतील, दीपेश पुंडलिक म्हात्रे ज्यांच्याकडे या मोठागाव प्रीमियर लीग साठी खूप मोठं योगदान राहिले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. राज म्हात्रे असतील, नेहमी क्रिकेट या खेळासाठी राज म्हात्रे यांचं सहकार्य असतं. पाचवं षटक मार्गस्थ. धावा मागच्या मॅच मध्ये 103 चेस झाल्या होत्या मात्र आता 45 झाल्यात आतापर्यंत. पाचवं षटक आहे. महेश पाटील यांनी सहकार्य केलंय मोठागाव प्रीमियर लीग साठी आणि सातत्याने मोठागाव 40+ खेळाडू जुने डोंबिवली संघासोबतच सराव करतात त्यामुळे त्यांनाही आम्ही धन्यवाद देऊ. क्रीडागर उपलब्ध करून देतात. सोनू मात्र या स्वागत आहे आपलं. मच्छी व्यावसायिक आहेत बाळू सोनू मात्रे, प्रसिद्ध. 45 धावा झाल्यात. कट करण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा. एका बाजूला आपण पाहतोय भरपूर वर्षाचा अनुभव महेंद्र म्हात्रे, दुसऱ्या बाजूला श्रेयस म्हात्रे यंगस्टार आहेत. चांगली गोलंदाजी केली. 45 धावांवरती रोख लावली या षटकामध्ये श्रेयस म्हात्रे या गोलंदाजाने. लक्ष वेधलंय निलेश म्हात्रे यांचं. याही गोलंदाजाने जलपेचं लक्ष असेल. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत प्रियांशू देत. रनआउटचा धोका आहे. फलंदाज रनआउट. तो सिक्सर स्क्वॉड या संघाला. 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. श्रेयस बंटी म्हात्रेने काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. मंथन आले बॅटिंग करण्यासाठी. मंथन म्हात्रे आणि महेंद्र म्हात्रे. काल आम्ही ज्यावेळी या मैदानात आलो थोडंसं बॉलर्स एंडला थोडेसे खड्डे होते आणि महेंद्र म्हात्रे थोडंसं मार्गदर्शन दिलं मंथनला. त्यानंतर मंथनने भरपूर तिथे माती टाकली जेणेकरून पाय स्किट होणार नाही. मारू पाटील सातत्याने त्यांना सांगत होते की हे 2 खड्डे आपल्याला बुजवायचे आहेत. ऋषभ भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. ऋषभ भोईर एकच रन्स मिळाले. नाही पण ऋषभ ऍक्शन आपण पाहिलं बघा. आता चालण्याची ऍक्शन सुद्धा सुरेश दुधकर सारखी आहे वसारच्या. गोलंदाजी सुद्धा तशीच करतायत. डावकर त्याचे गोलंदाज आहेत. त्या शैलीचे गोलंदाज दिसत आहेत. ऋषभ भोईर लक्ष द्यावं लागेल बाळू मोठागाव संघाला. कारण ऍक्शन सुद्धा चांगली आहे ना बाळू. इथे फटका चांगला आहे. महेंद्र म्हात्रे यांनी चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. मोठागाव सिक्सर. धावा पूर्ण झाल्या. 53 धावा धापळपती लागल्यात सिक्सर स्कॉट संघाच्या. मागच्या मॅच मध्ये 102 धावा अपुऱ्या पडल्या होत्या. भाऊ कालचा कुणाल इंदमचा जो कवचला षटकार होता ना आजही मला आठवलं त्यांना बघितल्यानंतर. इथे फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. धावाही 4 मिळतील. चौकार. नाही 40+ खेळाडू या स्पर्धेत चर्चेत राहिलेत बघा. दत्ता भोईरला तुम्ही पाहिलं 49 रन्स. नितीन भोईरला तुम्ही पाहिलं
39 रन्स. महेंद्र मात्र काय करतायत, रनआउट झालेत. जगदीश जोशी साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे साहेब सुद्धा आहेत, जगदीश जोशी साहेब, जुनी डोंबिवली. फुलटॉस टायमिंग झालंय का? हेमन आले होते मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्या. चेंडू अजूनही शिल्लक आहेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 62 धावा झाल्यात. व्याकी काय चर्चा करतायत बाळू सोबत, कदाचित विचारत असतील 11:15 झालेत, आज जेवण काय आहे, मंगळवार आहे. खरे ही चर्चा करत असतील व्याकी. नाही, व्याकी पुढच्या वर्षी खेळणार नाहीत ना मोठा गाव प्रीमियर लीग, आधीच नाव दिलंय त्यांनी, याच वर्षी नाव दिलंय. 62 धावा झाल्यात. ऋषभ भोईर गोलंदाजी मार्कवर. ऍक्शन चांगला आहे. सुरेश दुधकरला कदाचित ते फॉलो करत असतील बघा. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. 62 वरती थांबवलंय. 62 वरती थांबवलंय. विकेट गेले आमचे स्कोर सांगतायत 6 गडी बाद 62 आणि 63 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. यथार्थ 11 किंग सुपर स्ट्रायकर्स या संघाला. यातून विजेता संघ रायझिंग स्टार बरोबर तिसरी मॅच खेळेल. ती मॅच 5 ओव्हरची असेल, लक्षात घ्या. हा सामना 6 षटकांचा आहे. निलेश आज जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
सोनू म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांच्याच गावात मोठा गाव प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देऊ आम्ही. ग्रामस्थ मंडळ जुनी डोंबिवली 40+ जुनी डोंबिवली रेग्युलर महेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना. ऐकूया बाळू पाटील यांचा आवाज पहिल्या 3 षटकांसाठी. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अजय खारे साहेब, प्रतीक मोरे साहेब, अर्जुन म्हात्रे साहेब, योगेश भोईर साहेब, सुनील म्हात्रे साहेब, अरविंद म्हात्रे साहेब, माणिक भोईर यांच्याकडे पाण्याची व्यवस्था, विशाल भोईर, भरत भोईर साहेब, शैलेश भोईर यांच्याकडे शूज, जयेश भोईर पोलीस पाटील. लकी भोईर कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. लकी भोईर, लकी भोईर, भोवड, लकी भोईर आहेत ना. स्वर्गीय वंडार नारायण मोरे यांच्या स्मरणार्थ बॅट आहे. सचिन गोपीनाथ भोईर यांच्याकडे कूलर आहे. जुनी डोंबिवलीचे सूरज ठाकूर यांच्याकडे डेटची व्यवस्था, हनुमान म्हात्रे यांच्याकडे या सहकार्य आपले विलासजी भोईर असतील, स्वामी नारायण, दीपेशजी पुंडलिक म्हात्रे, जयजी पुंडलिक म्हात्रे, राज म्हात्रे साहेब, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलंय. थँक्यू नितीन. तर प्रथम बॅटिंग करताना सिक्सर कॅड संघाने आपण इथं धावा केल्या तब्बल 62. इथे सामना सुरू झालाय. तर किंग सुपरस्टार स्ट्रायकर संघाला आपण इथं 63 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क जलपेश आलाय. तर जलपेश आणि स्ट्रायकरला हेमनला आपण पाहू शकता. नोशाकला नितीन. तर चांगलं कॉन्टॅस्ट बघायला मिळेल कारण जलपेशची 2 षटकं ना फार महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. जलपेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्गावर टाकला. हेमंतला आपण पाहू शकता. हेमंत भोईर चांगला चेंडू होता. ऑन साईडला फक्त प्लेस केले. यावेळेला कॉटन बॉलची शक्यता होती. जोपर्यंत मिडॉनला चेंडू फील्ड होतं महेंद्र जाऊन आपण मिड ऑफ वरून 1ने खातं उघडलं जातं. यावेळेला हेमंतचं 1ने खातं उघडलं जातंय. आपण पाहू शकता यावेळेला किंग सुपर स्ट्रायकर संघ यथार्थ 11 संघाचं पर 62-63 धावांचं लक्ष. जलपेश पण त्या गोलंदाजी मार्क टाकला. नितीनला आपण पाहू शकता. नितीन म्हात्रे ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला होता. गुड बॅट्समॅन टेक ऑफ होऊन चेंडू बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तर या धावा देखील आपण बघितलं तर कठीण होऊ शकतायत यथार्थ 11 संघासाठी. कारण का महेंद्रचं 1 षटक, 2 षटकं असणार आहेत. जलपेशची 2 षटकं असणार आहेत. त्यामुळे ही 4 षटकं तुम्हाला फार सांभाळून खेळावं लागणार आहे. जलपेश हा चेंडू पूल केला. यावेळेला पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला 1 बाउन्स मिड विकेट सीमारच्या बाहेर. चौकार. बघा WTCच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. प्रेक्षकांमध्ये देखील 2 कॅमेरा जाणार आहे. खेळाडूंपर्यंत जातोय. नाही कॅमेरामॅन आपण तर ऑपरेटर खूप आपण तर चालाक असतात. त्यांना माहिती आहे कुठे जायचं, कॅमेऱ्याला कधी न्यायचं. ड्रोन कॅमेऱ्याला काय क्षणचित्र टिपली जातात. बघा चेंडू आलाय. जलपेशच्या बरोबर आपण तर जलपेशला टिपला तर प्रेक्षकांना कॅच खेळलं जातोय. 5 धावा दाखल करती. जलपेश पुढे गोलंदाजी मार्कस टाकला. नितीनला आपण पाहू शकता. एक चौकार आला नितीनच्या बॅटमधून. हा चेंडू लिडिंग एज झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फाईन लेगला चूक झाली. शॉर्ट फाईन लेगला दक्षिणे चूक केली आहे. जीवदान मिळतं नितीनला. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल कधी 6. दोन कॅमेरा बघा क्षणचित्र टिपतोय. क्या बात आहे. 2 कॅमेरामॅनला विनंती असणारे आमचे खेळाडू कक्ष पण दाखवायचा. आपण खेळाडू कक्ष आमचा मुख्य व्यासपीठ सर्व कव्हर करायचंय. जलपेश गोलंदाजी मार्कवर सायकलला हेमंत भोईरला आपण पाहू शकता. चांगला फटका आहे. डाऊन दी ग्राउंड मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्याकडून झाली चूक. चेंडू जातो लॉंग ऑनला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1 मिनिटे धावसंख्या दाखल करते आपण 7 धावा आपण पाहू शकता. 7 धावा दाखल करते. क्षणात 2 कॅमेरा बघा आपल्यापासून दूर जातो. क्या बात आहे. मयूर भोईरला देखील कॅप्चर केला जातोय. पहिल्या षटकाच्या सवात जलपेशने खूप चांगली गोलंदाजी केली.
आपण त्यांच्या गोलंदाजीचा झेल देखील सुटला. पश्चात गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. मंथन म्हात्रे नाव खूप चांगलं आहे. नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागणार आहे. तनिष खाडे तुम्ही आम्हाला कुणाची आपण पहिली तर ना टोपण नावं सांगू नका, कारण का आम्हाला वेस्टला ईस्टला जायचं आहे, कारण सध्या आम्ही वेस्टला आहोत. नाही थोडीसं हसी मजाक आहे, असं काही नाही. आम्ही नावं ओरिजिनलच घेऊ, टोपण नावं घेणार नाही. नाही वॅकी आमचा सर्वांचा फेवरेट आहे. एक वेळेला आपण देवाचं तोंड नाही बघितलं चला, पण वॅकीचं बघा, तुमचा दिवस सुखात जाईल. रितेश माळी आलेत आकाशांचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही रितेश माळी देखील मोठ्या गावात भरपूर खेळले. मंथन चांगला चेंडू त्या खोदून काढला यावेळेला. बिडा फरून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट केली. एकच धाव मिळणार आहे. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण काय वेगाने आला. दंदराज आले, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या दाखल कती 8 धावा आपण पाहू शकता. ओमकार बघा आज वेगळ्या ड्रेसमध्ये आले आहेत. काल संघ सेमीफायनलमध्ये त्यांचा पराभूत झाला. मंथन गोलंदाजी मार्कवर टाकला. नितीन हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्यात मिड विकेटवरनं आले होते, खूप वेगाने आले होते. जजमेंट थोडासा चुकला. निलेश आहेत तिथे. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 2 ने पुढे ते 10 धावा. नितीन भरपूर उंच गेला होता चेंडू. झेल पकडला असता कार्बन कमाल झेल झाला असता. नितीनला 2 जीवदान मिळालेत. मंथन गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली. यंगस्टर आहे. राईट ऑफ ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडलाय. चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळाले. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती नाही. 40 प्लसचे क्रिकेटचे खेळाडू आहेत. जर महेंद्राचं क्षेत्ररक्षण आवडले त्या टाळ्या होऊन जाते. 40 प्लसचे खेळाडू आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. नाही महेंद्र बात्रे बघा अजूनही किती फिट आहेत. मंथन नितीन चांगली गोलंदाजी करतोय. नाही मोठ्या गावामध्ये खेळतो मंथन, चांगला क्रिकेटर आहे. बघा 4 व्हीलरची चावी आम्हाला सापडली आहे. कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचंय. नितीन जे प्रेक्षक किंवा कोण मान्यवर असतील जेव्हा घरी जातील ना तेव्हाच त्यांना मात्र आठवण येईल की चावी हरवली. मंथन राईट ऑफ ओव्हर तिकडे मार्ग टाकला. नितीन चांगला चेंडू होता यावेळेला. फुले डिलेचा चेंडू वेगाने काढला यावेळेला. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो मंथन. जबरदस्त गोलंदाजी. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षण टिपली जात आहेत. कारण 62 चल आपण आता 62 केलंय. 63 लक्ष आहे, पण ते लक्ष आता थोडंसं अवघड होत चाललंय. किंग सुपर स्ट्रायकर यथार्थ 11 संघासाठी मंथन तो नितीन बॅक फुट गेले. पंच केला यावेळेला. गॅप शोधली. 2-2 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. कव्हर आणि स्वीपा कव्हरचा क्षेत्ररक्षक, पण चेंडू वेगाने सीमारेषा पार. चौकार. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे मोठागाव प्रीमियर लीग मध्ये. नितीन मोठागाव प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं आतापर्यंत जवळजवळ 50 पेक्षा जास्त जणांचा सन्मान केला गेले. ही वैशिष्ट्य या स्पर्धेची. कॉमेंट्री बॉक्स देखील आपण बघितलं तर इथून कव्हर केला जातोय. धनराज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. नितीन मात्रे चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार आल्या त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. काय झालं दोघांचं मात्र कॉर्डिनेशन होत नाही. कॉल देणं फार गरजेचं होतं. एक तर धनराजला तरी थांबा आपण जर झेल पर्यंत यायचं तर, किंवा आपण मिडऑफच्या क्षेत्ररक्षकला सागरला तरी यायचं तर सागरने कॉल देणं फार गरजेचं. सागर पोहोचले होते जेलपर्यंत. तर आपण खेळ संपलाय. तब्बल 2 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी केली. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 17. नाही कुणाल लिंदप कुठे बघा पाणी मागलंय. आपण जर बघितलं तर आमचं समालोचन कक्ष देखील आपण तर टिपलं जाते. डोंबोलीचे ज्ञानेश्वर पाटील यांचं आगमन होतं. त्यांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
विचार केला तर अजूनही नितीन आपण पाहिले तर 45 धावांची गरज असणार, आपण पाहिले तर तब्बल 46 धावांची गरज असणार आहे. 63 ची गरज असणार धावफलकाची धावा लागल्यात 17 म्हणजे 46 ची गरज आहे अजूनही. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. अमर म्हात्रे नाही, कुणाल इंदप कुठे? मग कुणाल इंदप आम्ही तिसऱ्यांदा सांगितलं. कुणाल इंदप कुठे? कुणाल इंदप कुठे? काही हरकत नाहीये. अमर गोलंदाजी मार्कर अमर म्हात्रे, स्ट्रायकला नितीन म्हात्रे. हेमंत आणि नितीनला तर आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. 24 चेंडूमध्ये 46 करायचे आहेत. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू तर हुक करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली अमरने. धावसंख्या 17. मॅच आपण पाहतोय दोन बलाढ्य संघ मधील आपण पाहू शकता सिक्सर कॅन्ड संघ विपक्ष आपण तर किंग सुपर स्ट्रायकर्स यथार्थी 11 मध्ये मॅच पाहतोय. 63 धावांची गरज आहे यथार्थी 11 आपण पाहिले तर संघाला. अमर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मार्क होतोय. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केला यावेळेला. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. गुड कॅच. मंथनने खूप चांगला झेल पकडला जातोय. मंथनच्या माध्यमातून अमरला यश मिळतंय. नितीनला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर आपण पाहू शकता संघ नायक आणि आपण तर वीरनाथ उर्फ माही धोनी. मंथनने काय झेल घेतला मिड विकेटला. अप्रतिम झेल. आता नवीन बॅटर तर संघ नायक वीरनाथ गेल्या गेल्या चेंडूची चाचपणी करतोय. कारण आता वीरनाथ आणि आपण हेमंत हे दोन प्रमुख बॅटर मैदानावर आहेत. आता जे काय करतोय हे दोन बॅटरांनाच करायचंय. मंथन आपण मिड विकेटला डीप मध्ये जातोय. गोलंदाज मार्कवर अमरला आपण पाहू शकता. स्ट्रायकरला वीरनाथ संघ नायक. आल्या आल्या पंच केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा इथून मिळतात का पाहायचंय. महेंद्र भरपूर चांगला आपण बॅकअप देतात. कव्हर खूप करावं लागतं त्यांना. लॉंग ऑफ वरून आपण तर एक्स्ट्रा कव्हरला आले. धावसंख्या धाव फलक ते आपण पाहू शकता यावेळेला. तर राज म्हात्रे यांचे बाबा आपण पाहिले तर विठ्ठल शेठ म्हात्रे येत आहेत. त्यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर. तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजे म्हात्रे यांचे बाबा आहेत विठ्ठल म्हात्रे म्हणजे आमचे भाऊजी. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 19 धावा. अमर गोलंदाजी मार्क स्ट्रायकला वीरनाथ. हा चेंडू फटका सुरेख टकावा झालाय. चेंडू गेला यावेळेला लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. माहीच्या बॅटमधून माही मारलाय षटकार. शिवाय देखील आलेत राजमात्रेचे म्हणजे विठ्ठलदादांचे नातू देखील आलेत सामना पाहण्यासाठी. म्हणजे बघा का आनंदाची गोष्ट आहे. आजोबांच्या आपण म्हणजे तर जवळून त्यांना सामना पाहायचा आहे. हा योगायोग फार कमी येतो. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. हुक करायचा होता यावेळेला. 1 बाउंडची वॉर्निंग देखील दिली जाते अमरला. शिवांश देखील येतोय. त्याचं देखील एक चेंडू बाकी अजूनही 25 धावा झालेत. कारण का 63 ची गरज आहे. आपण पाहू शकता यावेळेला किंग सुपर स्ट्रायकर्स यथार्थी 11 संघाला हा चेंडू फार महत्वाचा आहे. अमरचा राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो. स्ट्रायकला वीरनाथ. हा चेंडू पुन्हा एकदा हुक करायचा होता यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 26. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नितीन 62 63 ची गरज असताना धाव फलकावरती धावा लागल्यात 26. येणारा आपण तर 3 षटकामध्ये 37 धावांची गरज आहे. जाऊया डीजे मास्टरकडे त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया.
ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जी क्षणचित्र रिप्ले ती दाखवली जात आहेत. आपण आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर पाहू शकता. खूप चांगलं व्ह्यू आपल्याला बघायला मिळत आहे. या आपण आता मोठागाव प्रीमियर लीगचा डीजे. ची गरज आहे. 3 षटकात बाळू आम्हाला सांगते धावा फक्त 26 झाल्या आहेत. म्हणजे बाळू 63 धावांचं संरक्षण होईल का? मागच्या मॅचमध्ये 103 रन तेच झाल्या होत्या. म्हणजे गोलंदाजी युनिट चांगले आहे बाळू. सिक्सर स्कॉट संघाकडे आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूला यथार्थ 11 पहिला सामना जिंकलाय. शिवाय रायझिंग स्टार आणि शिवाय सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्याच नावाने संघ राज मात्रे यांनी उतरवलाय. शिवाय रायझिंग स्टार आणि पहिला सामना काय जिंकला? 103 रन चेज केलेत. नवीन विक्रम. फटका चांगला आहे. वीरनाथने हा चेंडू पाठवून दिलाय. जलपेशच्या विरोधात ठोकलाय. माही मार रहा है. सिक्सर. एकत्र भरपूर क्रिकेट खेळलेले त्यामुळे एकमेकाचे डावपेच त्यांना माहिती आहेत. कोण कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कोण कशा प्रकारे बॅटिंग करतो, सर्व गोष्टी माहिती आहेत. सागर भोईर सुद्धा येतात आमचे मित्र. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 17 चेंडू 31 धावांची गरज आहे. जलपेश गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस होता. यष्टिरक्षक बीट, थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट. माईच्या बॅट मधून आलाय चौकार आणि बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. पंचांना चॅलेंज केलंय. फेड डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू गमावलाय. 4 धावा मिळाल्यात. 16 चेंडू 27 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन. माही चांगली बॅटिंग करतायत. माही फक्त लॉंग ऑनला खेळत नाहीये, ते थर्डमॅनला खेळतात, ते कव्हरला खेळतात, ते पॉइंटला चौकार मारतायत. चौकार. पहिल्या 3 चेंडूवरती बाळू 14 धावा खर्च केल्या जलपेशने. चांगला चेंडू होता. अपील स्ट्रॉंग आहे. कदाचित बॅटकडी असू शकते हेच पंच सांगते. जतीन भोया सर एक नामवंत पंच, भरपूर क्रिकेट सुरुवातीला खेळलेत. रमाकांत पवार सरांना तुम्ही पाहतायत. पंच कोणाला लिमावं ज्याने क्रिकेट खेळलाय. हा डॉट बॉल जरूर आलाय. 14 बॉल 23 या मॅच मध्ये अजूनही करायचं आहे. 14 चेंडू 23 धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय कुणाल मात्रेने पुरस्कृत केलेला. आता मात्र पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्रीट. सिक्सर स्कॉट या संघासाठी जयेश पुंडलिक मात्र यांनी पुरस्कृत केला. संघ तुम्ही पाहतायत. यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर्स आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फ्रीटचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीये. 13 चेंडू 18 धावांची आता गरज आहे. हेमंत थोडेसे नाराज आहेत 2 स्ट्राईकला कारण की फ्रीटचा बॉल होता. इंटरनॅशनलचा तुम्ही जर विचार केला तर जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा गोलंदाज बऱ्याच वेळा फ्रीटचा फायदा उचलून देत नाही. कितीही चांगला फलंदाज त्यांच्या समोर असेल. जलपेशने तेच केले. हाही चांगला चेंडू होता. ब्लॉकॉलचा वापर केलाय. एक धाव वेगाने पूर्ण केली. काय घडलंय काय मैदानामध्ये? एकच रन्स मिळाले. आता 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मॅच जिंकला तर रायझिंग स्टार बरोबर मॅच खेळा मिळेल. विनिंग तिथून सेमीफायनलचं तिकीट मिळू शकतो. त्यासाठी धावा कराव्या लागतील. मंथनचं एक षटक अजूनही बॅलन्स आहे.
मंथनलाच कदाचित इन्व्हाइट केलं जाईल 5व्या षटकामध्ये. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. 16ही चालू शकतात विकेटच्या आधारावरती. यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर संघाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयेश पुंडलिक म्हात्रे यांनी पुरस्कृत केलं. संघ त्यांचे आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वीरनाथ म्हात्रे उर्फ माही. मंथनला माहीची विकेट घ्यावी लागेल या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. बारा चेंडू 17 धावा. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2. वेळेच्या बाबतीत थोडस आपण मागे आहोत. फटका चांगला आहे, मात्र धावाही एकच बेल. 11 चेंडू 16 धावा. अकरा चेंडू 16 धावांची गरज आहे. पहिला सामना जिंकलाय रायझिंग स्टार संघाने. त्यावेळी ते वाट पाहत आहेत की कोणता संघ जिंकेल, कोणता संघ आमच्या रोख खेळेल. मास्टर ब्लास्टर प्रिन्सी 11 संघ पराभूत झाला पहिल्या मॅच मध्ये 103 धावा बनवून. त्यांना लुझर म्हणजे यातून पराभूत जो संघ होईल तो त्यांच्यासोबत खेळेल. चौथी मॅच तिथून करो या मरो ची स्थिती असेल. चेंडू उंच गेलाय. टायमिंग चांगलं झालंय का नाही क्षेत्ररक्षक जज करतायत. दक्ष म्हात्रेने एक सुंदर झेल टिपलाय. हेमंत भोईरची खेळी समाप्त. हे 10 चेंडू 16 धावा करायचे आहेत. श्रेयस म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. टेनिस बॉल क्रिकेट शहरी क्रिकेटचा विचार केला तर श्रेयस कदम सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख राहिली. ते श्रेयस म्हात्रे आलेत. 10 चेंडू 16 धावा. अपील स्ट्रॉंग आहे त्यामुळे आम्ही चेंडू ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी थोडस थांबतो. काय गोलंदाजी वेग प्रचंड आहे मंथनकडे. 9 चेंडू 16 धावा. वीरनाथ कदाचित सांगतायत सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. वीरनाथवरती भरोसा दाखवलाय जयेश पुंडलिक म्हात्रे साहेबांनी आयकॉन खेळाडू म्हणून. संघ मालक आहेत त्यांच्या टीमचे. इथेही वेगवान चेंडू होता. इथेही उत्तर नाहीये श्रेयसकडे. डॉट बॉलची समाप्ती होईल. आता कहाणी में ट्विस्ट आहे. 8 बॉल 16 रन्स. आता मॅच मध्ये मजा येईल. 8 चेंडू 16. 10-16चं इक्वेशन असताना 11-16चं इक्वेशन होतं. तिथून हेमंत बाद झाले. त्यानंतर आलेले 2 बॉल डॉट म्हणजे सलग 3 चेंडू मध्ये काही रन्स अजूनही दिली नाहीये. म्हणजे 4 बॉल फेकलेत. फक्त 1 धाव खर्च केली मंथनने. मॅच जिंकली तर मंथन हिरो ठरू शकतात या मॅच मध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या स्पर्धेत त्यांनी केली आजच्या या पहिल्या मॅच मध्ये. इथे मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. आता बघायचंय श्रेयस सुरक्षित क्रीज मध्ये आहेत की नाही. दुसरी धाव पूर्ण असेल तर 14चं इक्वेशन. एकच रन्स असेल तर 7-15चं इक्वेशन. फलंदाज बाद आहेत. श्रेयसला माघारी परतावं लागेल. एकच रन्स मिळेल आणि आता 7 चेंडू मध्ये 15 करायचे आहेत. पण 12 बॉल मध्ये 17 हव्या होत्या. आता 7 बॉल मध्ये 15 हव्यात म्हणजे 2च रन्स मंथनने दिलेत. काय गोलंदाजी केली मंथनने आतापर्यंत. कुणाल म्हात्रे साहेब जे संघ मालक आहेत सिक्सर शॉट या टीमचे ते खुश असतील. मॅचचा रिझल्ट काही लागो मात्र मंथनने काय गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 बॉल मध्ये फक्त 2 दिलेत आणि आता तुषार आलेत. श्रेयसच्या आधी तुषार आले असते तरी हरकत नव्हती कारण तुषार सातत्याने मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाहसाठी खेळतात, सराव करतात. तुषार भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. विनर्स सांगतायत 7 बॉल 15 इक्वेशन आपण पाहिलं तर थोडंसं कठीण आता होऊ राहिलंय.
ते किंग यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर संघाटी WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. मोठा गाव प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि शेवटचा दिवस. फटका चांगला आहे. महेंद्र मात्र थोडासा वेळ घेत आहेत. धावा 2 मिळतील, हरकत नाहीये, 2 धावा होणारच आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये मॅच गेले. 50 कंप्लीट, 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. आपण पाहतोय त्या किंग सुपर स्ट्रायकर संघाच्या 6 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आपल्याला कव्हर करायचे. यानंतर 5 षटकाच्या मॅचेस जरी असतील, शेवटचं षटक आणि 13 रन्स विकेटच्या आधारावरती 12 चालतील. यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर संघाला महेंद्र म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. महेंद्र, फटका चांगला आहे, फिल्डिंग जबरदस्त आहे. 2 धावा धावून घेतल्यात बघा. तुषार किती वेगाने धावतायत. 5 चेंडू आणि आता 11 धावा करायचे. 10ही चालतायत. विराटला माहिती आहे मॅच महत्वाची आहे, माझ्याकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. शेवटचे 5 चेंडू 11 रन्स. जिंकलात तर रायझिंग स्टार, हारलात तर प्रिन्सी मास्टर ब्लास्टर बरोबर लुझरची मॅच होईल. त्यामुळे विनिंगच पसंत करतील. फटका चांगला आहे का? चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार माहीच्या बॅट मधून. मध्ये धावा अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, त्याची हाईट सुद्धा कमी आहे. माहीने षटकाराने मॅच खुली केली. 4 चेंडू 5 धावा. 4 धावाही चालतात विकेटच्या आधारावरती. पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट गेल्या होत्या सिक्सर स्कॉट संघाच्या. तरी माही आहेत ना, कधी ते मॅच फिनिश करतात. इंटरनॅशनल महेंद्रसिंग धोनीला तुम्ही अनेक वर्ष पाहिलं. तुषारला कदाचित विराटला स्ट्राईक द्यायची होती, त्यामुळे ते रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. बघायचं इथे विकेट 4 गेलेत. आता यथार्थ किंग सुपर स्ट्रायकरचे 4 विकेट गेलेत आणि पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट गेले होते. त्यामुळे 3 चेंडू 4 करायचे, 3 धावा चालतील. बॅटिंग करण्यासाठी आले. 3 चेंडू बाळू 4 धावांची गरज आहे. 3 जरी केल्या तरी सामना जिंकेल यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर्स. त्याचे विकेट 4 गेलेत पहिल्या इनिंग मध्ये. जल्पेश भोर यांचे संघ आपण पाहिलं तर सिक्सर स्कॉटचे 6 विकेट गेले आहेत. त्यामुळे विकेट टॉसला महत्व आहे मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये. सामना टाय झाला तर विकेट पाहिल्या जातील. त्यामुळे काल बदलापूरच्या मयूर पिसेकरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मॅच टाय झालेला पेठ आणि भादवड. इथे एकच रन्स मिळाले. मॅच शेवटच्या 2 बॉलवरती आता 3 करायच्या. 2 जरी झाल्या तरी मॅच जिंकेल. म्हणजे 2च करायचा हात निश्चय करायचा आहे विराटला. विकेट 4 गेल्यात. 2 चेंडू 3 धावा 2 चालत आहेत. विकेट टॉसला महत्व आहे. कंपल्सरी चेसिंग असल्यावर काच RCC पेठ संघाने 5 षटकात फक्त 34 रन्स केल्या होत्या. भादवडलाही त्यांनी 34च करून दिल्या. त्यामुळे सुपर ओव्हरची मॅच झाली. तिथे मात्र भादवडने बाजी मारली. 2 चेंडू 3 धावा. काय जबरदस्त मॅच रंगली बघा.
आणि माहीने मॅच केली आहे फिनिश आणि सामना जिंकलाय यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर्सने. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करतोय. सिक्सर स्कॉट आता लुजर बरोबर खेळेल. मॅन ऑफ द मॅच